नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11, ओवी 375 ते ओवी 391च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अर्जुनासमोर आपलं विश्वरूप प्रगट केलं आणि त्या रूपाचं जसजसं दर्शन होत गेलं, अर्जुनाच्या लक्षात यायला लागलं की आपण कल्पना केली होती त्या कल्पनेच्या पेक्षा हे रूप अत्यंत वेगळं आहे. ह्या रूपामध्ये अनेक दृश्य, अनेक भाव हे त्याच्यासमोर प्रगट होताना त्याला दिसत होते. त्या रूपाचंच तो आपल्या सर्वांसमोर वर्णन करतोय. त्याला होणारं दर्शन, त्याच्या अंतःकरणातले भाव, त्याचे विचार हे सर्व ज्ञानोबा राय आपल्या समोर अत्यंत सावकाशपणे उलगडून दाखवत आहेत. पै अखंड डोळ्यांपुढे, पै अखंड डोळ्यांपुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. अहो, अर्जुन म्हणतोय जणू काही महाभय एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवावं आणि ते महाभय भरलेलं भांडं फुटल्यानंतर जेवढे त्या भांड्याचे तुकडे झाले असतील तेवढी महाभयानक दृश्य दिसावीत. तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. त्याप्रमाणेच भगवंता, तुझी मुख सर्वत्र पसरलेली दिसतायत. माझ्या डोळ्यांसमोर हे दृश्य पाहून माझ्या पुढे भीतीच निर्माण होतीये. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दोहो ओठी, सैंघ प्रळय शस्त्रांची या दाट कांटी, लागलिया जैसा. अहो, भगवंताच्या मुखाकडे अर्जुन बघतोय. त्याला भगवंताच्या मुखातले दात दाढा हे दिसतातच आहेत. पण त्या दात आणि दाढांचं सुद्धा वर्णन त्यांनी कसं केलंय, तर तो म्हणतो प्रलय काल आलेला आहे आणि त्या प्रलय काळी संपूर्ण एकत्र आलेली शस्त्र, त्या शस्त्रांचं एक कुंपण घातलेलं आहे. ते कुंपण घातलेलं कसं दिसेल त्याप्रमाणे दात दाढांची दाटी मला तुझ्या मुखात दिसतीये आणि ती अशी की तुझ्या ओठांमधनं सुद्धा ते प्रगट होत आहेत. ओठांमागे ते झाकले जात नाहीयेत. जैसे तक्षका विष भरले, हो का जे काळ रात्री भूत संचरले, की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. त्या दर्शनामागचा महाभयानक भाव आपण जाणून घेतला पाहिजे. शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा सुद्धा त्याच्या मागचा भाव हा समजून घेणं आवश्यक आहे. अर्जुन म्हणतो विषारी असा हा नागराज तक्षक, पण त्याच्या ठिकाणी सुद्धा अजून विष भरलं. काळ रात्र म्हटल्यावर तर सगळीकडे भूतांचाच संचार, पण जणू काही त्या काळ रात्री अजून भूतांचा संचार प्रगटला. आणि एवढंच नाही तर वज्राग्नी, जे वज्रास्त्र आहे त्याच्या ठिकाणी जो अग्नी आहे तो जणू काही त्या वज्रास्त्राला कमी पडला की काय, म्हणून त्या वज्राग्नीनी सुद्धा आग्नेयास्त्र हातात घेतलं. असा भास, असा भाव अर्जुनाच्या अंतःकरणात तयार होतोय. म्हणून तो म्हणतो तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. हे भगवंता, तुझ्या मुखांकडे पाहिल्यानंतर हा असा प्रचंड आवेश त्याच्यातून बाहेर पडतोय आणि जणू काही आम्हाला असं वाटतंय की आमच्यावरती मरण रसाचे लोंढेच्या लोंढेच येऊन पडतायत की काय. संहार समयींचा चंडा निळू,
संहार समयींचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रळया नळू, या दोही जई होय मेळू, तै काय एक न जळे. सगळीकडे संहार होण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळी प्रचंड सुटलेला वारा, त्याचबरोबर महाकल्पांताची वेळ. आणि महाकल्पांताच्या वेळी ज्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित होतो, माऊली म्हणतायत जणू काही तो वारा त्या अग्नीला अजून प्रज्वलित होण्यासाठी मदतच करतोय. असं जर झालं तर त्याच्यात कोण टिकून राहणार आहे? या दोघांचा मेळू जर झाला तर न जळण्यापासनं काही वाचेल का? तै काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा, न देखे आपण पे नेणे. भगवंता, अशी तुझी संहारक मुख पाहिल्यामुळे माझ्यापाशी धीर तरी कुठून मला सांभाळता येणार आहे? माझ्यापाशी धीर धैर्य हे कसं काय राहणार आहे? ते आम्हाला सोडून गेलंय. आणि ज्या ठिकाणी धैर्य धीर आपल्याला सोडून गेलं, त्या ठिकाणी मन भुललं, भ्रमिष्ट झालं. कुठल्या दिशेला जायचं काही कळत नाही आणि स्वतःचं कल्याण तरी कशात आहे हेही समजत नाही. आता भुललो मी दिशा, न देखे आपण पे नेणे. मोटके विश्वरूप डोळा देखिले, मोटके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जा पाणी आपुले, असता व्यस्त हे. अहो, एवढंच तुझं विश्वरूप डोळ्यांनी पाहावं अशी इच्छा प्रगट केली आणि ते बघितलं, पण ते बघता क्षणी सुखाचे अवर्षण पडिले, सुखाचा दुष्काळ पडला. तेव्हा भगवंता, आता हे तुझं अस्ताव्यस्त जे रूप आहे ते आवर आवर अशी प्रार्थना हा धनंजय करतोय. ऐसे करिसी म्हणोनी जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रळया पासोनी. काय विलक्षण उपमा ज्ञानोबा रायांनी इथे दिलेली आहे. अर्जुन म्हणतोय, हे भगवंता, तुझ्या या विश्वरूपामुळे मला जर भीती वाटेल, असं जर का मी जाणत असतो, ऐसे करिसी म्हणोनी जरी जाणे, तर मी तुला हे विश्वरूप दाखव असं म्हटलं असतं का? तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. पण आता मी असं म्हणून गेलो आणि तूही मला दाखवलंस, पण त्यामुळे माझ्यामध्ये कुठला प्रलय निर्माण झालाय? तर ज्ञानोबा राय म्हणतायत स्वरूप प्रळया पासोनी. म्हणजे ह्याचा अर्थ असा की अर्जुनाचं अर्जुन पण संपताना बघत होता. नुसताच प्राण नाही, नुसताच देह नाही, तर संपूर्ण आपल्या अस्तित्वाचाच प्रलय होऊन जातो की काय, असा अनुभव अर्जुनाला येत होता. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, या स्वरूप प्रळया पासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई वोडण माझिया जीविता. सांटवी पसारा हा मागुता महामारीचा. हे परमेश्वरा, तू आमचा गोसावी, तू आमचा स्वामी आहेस. म्हणूनच माझ्या जीविताचं रक्षण कर, धावून ये. आणि हा विश्वरूपाचा सोहळा म्हणजे महामारीचा पसारा आहे, तो परत तू तुझ्यामध्ये साठवून घे. सांटवी पसारा हा मागुता महामारीचा. ऐके सकळ देवांची या परदेवते. अर्जुन आता फक्त आणि फक्त प्रार्थनाच करतोय. ऐके सकळ देवांची या परदेवते, तुवा चैतन्ये गा विश्व वसते. ते विसरलासी हे उपरते, संहारू आदरिले. हे देवांच्या देवा, तुझ्यामुळेच या विश्वामध्ये चैतन्य वास करतं, विश्वाचं पालन पोषण घडतं, पण तू हे विसरलास का? आता मला असं दिसतंय की उलट तुझ्यामुळेच
या विश्वाचा आता संहार होतोय. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया, काढी माते महाभया पासोनिया. अर्जुन भगवंताला म्हणतोय, म्हणूनच भगवंता तू आता लवकरात लवकर आम्हाला प्रसन्न हो आणि तुझ्या या मायेचा संहार कर, म्हणजेच तुझ्या या मायेपासनं, भयानक मायेपासनं, महाभयापासनं आम्हाला सोडव, अशी अर्जुन काकुळतीला येऊन प्रार्थना करतोय. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणिजे बहुदा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. म्हणूनच अत्यंत काकुळतीला येऊन मी तुला हीच प्रार्थना करतोय की भगवंता, तुझ्या या विश्वरूप दर्शनामुळे मी मात्र अत्यंत भेडका म्हणजे भीतिमय आणि भित्रा झालेलो आहे. अरे, माझ्याबद्दलच सांगायचं झालं तर जै अमरावतीये आला धाडा, तै म्या एकलेनी केला उवेडा, जो मी काळाची आही तोंडा वासिपू न धरी. अरे, अमरावती म्हणजे इंद्राची राजधानी. त्या राजधानीवर जेव्हा शत्रूची धाड पडली त्यावेळी मी एकट्याने त्यांचा पराभव केला. असा मी, परंतु ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो, जो मी काळाची आही तोंडा वासिपू न धरी. अरे, काळाच्या मुखात पडायचं लोकांच्या मनात भीती निर्माण होते, पण मी त्या काळाच्या मुखाची सुद्धा भीती बाळगत नाही. काळाचं तोंड सुद्धा माझ्या वाटेला येत नाही. परी तया आतुल नवे हे देवा, परी तया आतुल नवे हे देवा, एथ मृत्यूसही करुनी चढावा, तुवा आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेसी. परंतु भगवंता, ही वेळ वेगळी आहे. आत्ताची परिस्थिती तशी नाही. या ठिकाणी तर तू मृत्यू सकट या संपूर्ण विश्वाचा आमच्या सकट घोट भरतोयस असं दिसतंय. मृत्यू सकट आमचा आणि विश्वाचा घोट भरतोयस. कैसा नवता प्रळयाचा वेळू, गोखा तूची मिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पायू जाहला. अशा प्रकारे संपूर्ण विश्वाचा घोट भरायला निघालेला हा भगवंत, विश्वरूपी भगवंत, अर्जुन म्हणतो, तुझ्या विश्वरूपाचं दर्शन होऊन सुख प्राप्त व्हावं हा प्रयत्न होता, पण आता हे तर संकटच आलंय आणि तूच आम्हाला ग्रासायला लागल्यामुळे असं वाटतंय की आता हे विश्व तरी टिकणार का नाही. हा संपूर्ण त्रिभुवन गोळू अल्पायू जाहला. आहा भाग्या विपरिता, विघ्न उठिले शांती करिता, कटकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. अर्जुनाने या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यात तो हेच म्हणतोय की खरं तर विश्वामध्ये प्रलयकाल नाही आहे, परंतु भगवंताचं विश्वरूपच प्रलयकाल होऊन आलंय आणि त्यामुळेच संपूर्ण विश्व अल्पायुषी झालंय. अर्जुनाला वाटलं होतं की या विश्वरूप दर्शनाने सुखाची प्राप्ती होईल, पण हे भगवंताचं विश्वरूप काही वेगळंच आहे. त्या विश्वरूपामध्ये विश्वाचाच ग्रास घेतला जातोय असं अर्जुनाला दिसतंय आणि हीच भावना त्यांनी ओवी 389 मध्ये व्यक्त केली आहे. पुढे अर्जुन म्हणतो, हे नव्हे मा रोकडे, हे नव्हे मा रोकडे, सैंघ पसरुनिया तोंडे, कवळितासी चहूकडे सैन्य येईये. भगवंता, तुझी ही जी मुखं आहेत, ही मुखं जिकडे तिकडे पसरलेली आहेत आणि त्या मुखांमध्ये सर्व सैन्याचा प्रवेश होतोय, हे मला दिसत नाहीये का? म्हणजे साक्षात युद्धाच्या अगोदरच
सर्व सैन्य आणि हे दोन्ही बाजूचं सैन्य परमेश्वराच्या विश्वमुखामध्ये जाताना अर्जुन बघत होता. माऊली हो, विचार करा, असं दृश्य दिसल्यावर कोणाच्या अंतःकरणात धडकी भरणार नाही? राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.